Dear students, today we start the numericals on the dual nature of radiation and matter. The numerical, first number numerical is what retarding potential is necessary to stop the emission of photoelectron. That is stopping potential. What is the symbol of stopping potential? Vs is to be determined. If the work function of the target material is work function W naught symbol or phi naught, any one you use for your convenience. Next, wavelength of incident radiation lambda is equal to 436 into 10 to the power minus 9 meter. लक्षात आलं ना मीटर 9 काय घेतलं मी नॅनो नॅनो म्हणजे 10⁻⁹ मीटर. देन which formula we use here? Recall your memory. Which formula we learned? Einstein's photoelectric equation. What is Einstein's photoelectric equation? Energy of incident photon h nu is equal to kinetic energy of emitted photoelectron EVS plus work function W naught. आला का बेटा लक्षात? Work function W naught. Now here E into Vs is equal to h nu minus W naught, and therefore Vs is equal to hc upon lambda minus W naught whole divided by E, and therefore hc value लक्षात आलं hc ची किंमत 2 into 10⁻⁻25 divided by lambda किती 436 into 10⁻⁹ into 1.6 into 10⁻⁹ आणि हे मिडलला मायनस W नॉट किती आहे बेटा 1.24. आता इलेक्ट्रॉन व्होल्ट स्मॉल ई आणि ई कॅन्सल होऊन जातात आणि मग याला जर सिम्प्लिफाय केलात तुम्ही काय येतं सांगावर मला 10चे पॉवर अगोदर एकत्र करायचे 2 into 4.36 into 1.6 into पॉवर आता किती आलं 19 आणि 9 किती आलं 27 बरोबर आहे आणि वर 25 म्हणजे 10 to the power 2 आलं minus 1.24 राईट. आता परत भेट येतं काय येतं तुम्ही इथं जर कॅन्सल केलात याला तर हे 0.8 येतं आणि 100 डिवायडेड बाय 8 संग 48ला 8 हातचे 4 8 त्रिक 24 आणि 4 28ला 8 हातचे 2 32 आणि 2 34 1 2 3 1 2 3 आणि minus 1.24 minus 1.2. पहा बेटा आता याला जर तुम्ही वर्कआउट केलात हे 1/3 जरी घेतलात ॲप्रॉक्सिमेटली हे लक्षात येतं ना तर साधारणतः हे 3.2 minus 1.24 येतं 1.24 येतं. लक्षात आलं ना? हे पूर्ण कॅल्क्युलेशन्स जे असतील ते चेक करत राहायचं म्हणजे हे पूर्ण कॅल्क्युलेशन्स लक्षात आले ना म्हणजे 100 डिवाइड बाय 3.2 minus 1.2 आणि जर तुम्ही हे सबट्रॅक्शन केलात तर साधारणतः सबट्रॅक्शन जर केलात तुम्ही तर 3.200 मायनस एकाखाली एक लिहून करा 1.24 हे 0 6
बरोबर आहे, किंवा एक अप्रॉक्सिमेटली 3 येईल, वर 2 येईल किंवा 3 येईल. तर कॅरी 1 आला 9 आणि इथं 2 म्हणजे 1. आता 1.9 हे 1/3 जर 3.33 घेतला तुम्ही, 3.33 1/3 येतं, 1.33 येतं आणि 1.33 म्हणून 1.2 गेलं तर साधारणतः 2.18 असं नियर अबाउट येतं बेटा. आता हे कसं आहे 2 पॉईंट समथिंग आहे म्हणून राऊंडअपमध्ये काय करायचं 2ला नियरली आन्सर आहे 2.8 व्होल्ट इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. तर या न्यूमरिकलचा रिझल्ट तुमच्या पुढे अशा पद्धतीने आपण वर्कआउट केलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 2 जो असेल तर पहा आता काय दिलेलं आहे गिवन डेटामध्ये. म्हणजे सरळ तुम्हाला 2 पार्ट करूया आपण इकडे. हां, द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ए सर्टन मटेरियल इज, थ्रेशोल्ड म्हणलेलं आहे न्यू नॉट इज इक्वल टू 3.3 10⁻14 हर्ट्झमध्ये, राईट. इफ लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी हे थ्रेशोल्ड आणि ही जी फ्रिक्वेन्सी आता दिलेली आहे ही न्यू दिलेली आहे 8.2 इंटू 10⁻24 हर्ट्झमध्ये इज इन्सिडंट ऑन ए मेटल, देन कट ऑफ व्होल्टेज म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल हे काढायचं आपल्याला आणि याची किंमत तुम्हाला दिलेली आहे. तोच फॉर्म्युला आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरतीच न्यूमरिकल आहेत बेटा. तर आता आपल्याला माहीत आहे काय फॉर्म्युला, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट. तर इथं जे आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला जे दिलेला डाटा आहे, आता कायनेटिक एनर्जी जे असेल ही कायनेटिक एनर्जी म्हणजे ई इंटू व्ही एस इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट आणि व्ही एस इज इक्वल टू एच कॉमन काढतात, काढा, न्यू मायनस न्यू नॉट आणि डिवायडेड बाय ई. आता डायरेक्ट किमती ठेवा. एचची किंमत किती आहे 6.63 इंटू 10⁻34 दिलेलं आहे आणि न्यू इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी 8.2 मायनस 3.3 इंटू 10⁻24 बेटा आलं. हे इंटू हे व्ही एस डिवायडेड बाय चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻19. चला आता काय येतं पहा बरं, हे 6.63 डिवाइड बाय 1.6 10चे पॉवर. आता हे किती आहे 24, फ्रिक्वेन्सी 24चं दिलेलं आहे. 24 आहे का 14 असलं पाहिजे, 24 नाही तर करेक्शन करा. दोन्ही फ्रिक्वेन्सी सारखेच असतात बेटा. हे इथं ग्रेटर असतं डिजिट पण पॉवर मात्र सेम असतं. मग 14 तरी किती राहिलं 20 आणि हे मायनस किती -20 आणि +19 इंटू किती झालं हे 9 हे 4.9. हां सबट्रॅक्शन आहे, या दोन्हीचा सबट्रॅक्शन घ्या. हां मग काय येईल आता सांगा मला. हे ॲप्रॉक्सिमेटली 16×48 राईट आहे म्हणजे 6.63 इंटू 10⁻⁻1 इंटू 3 प्रॉडक्ट 3 त्रिका 9 6 त्रिका 18ला 8 आजचा 1 आला 6 त्रिका 18 19 1 2 आणि इथला एक -1 म्हणजे 3 1.98 तर नियरली इक्वल टू 2 व्होल्ट. नियरली इक्वल टू 2 व्होल्ट. प्रॉब्लेम लेंदी आहेत, कॅल्क्युलेशन थोडंसं सिस्टमॅटिक केलात तुम्ही
तर काही तुम्हाला अडचण येणार नाही. कॅल्क्युलेशन मात्र व्यवस्थिशीर करावे लागतात. आता याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचा आहे आणि तो जो न्यूमरिकल आहे थर्ड न्यूमरिकल बेटा. छान प्रॉब्लेम आहे, वाचा. नीट लक्ष देऊन प्रॉब्लेम वाचायचा अगोदर. ट्राय टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. रीड द प्रॉब्लेम व्हेरी केअरफुली. दिसत असेल तुम्हाला न्यूमरिकल तर वाचून घ्या. आता न्यूमरिकल काय दिलेलं आहे गिवन डाटामध्ये पॉईंट आऊट करा बरं. गिवन डाटा म्हणजे लक्षात येऊन जाईल. अल्ट्राव्हायलेट लाईट ऑफ वेव्हलेंथ 2000 एंगस्ट्रॉम युनिट irradiates a photocell made up of molybdenum metal. म्हणजे ही जी रेडिएशनची फ्रिक्वेन्सी अल्ट्राव्हायलेट रेडिएशनची वेव्हलेंथ आहे याला आपण लॅम्बडा नॉट म्हणतो आणि ती 2000 एंगस्ट्रॉम युनिटमध्ये इन्सिडेंट आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल जे दिलेलं आहे तुम्हाला -1.5 व्होल्ट आहे. व्हॉट इज द वर्क फंक्शन ऑफ दिस मेटल. हे W नॉट काढायचं आहे. वर्क फंक्शन अँड अल्ट्राव्हायलेट लाईट ऑफ वेव्हलेंथ 2000 एंगस्ट्रॉम युनिट radiates a photoelectric photocell made up of molybdenum metal. If the stopping potential तुम्हाला दिलेलं आहे तर वर्क फंक्शन काढायचं. काय फॉर्म्युला आपला वर्क फंक्शन सांगा बरं. E × Vs म्हणजे ही कायनेटिक एनर्जी बरोबर आहे आणि इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी काय hc/λ प्लस W नॉट म्हणजे कायनेटिक एनर्जी का -W नॉट येईल बेटा इथं -W नॉट. चला बेटा चला रे पटकन सॉल्व करा. यामध्ये जे आलेलं आहे आता स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला काढायचं. व्हॉट इज द वर्क फंक्शन W नॉट काढायचं आहे. तर W नॉट इज इक्वल टू काय असेल hc/λ मायनस E × Vs. ही काय 2 × 10⁻⁻25 hcची किंमत लक्षात ठेवायचं बेटा. आणि इन्सिडंट रेडिएशनची हे 2 × 10⁻⁷ -7 मायनस E किती आहे सांगा मला. 1.6 × 10⁻⁹. स्टॉपिंग पोटेन्शियल किती दिलं आहे आपल्याला सांगा ना. स्टॉपिंग पोटेन्शियल किती दिलेलं आहे 1.5. हे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. हां आता हे इथं कॅन्सल झालं. वर गेल्यानंतर किती आले 10⁻18 मायनस हां 16×85 0 हातचे 8 16 आणि 8 24 बरोबर आहे. 1 आणि 2 10⁻⁻90 हे सुद्धा इथं हे मायनस आहे. म्हणजेच किती आला आता याला हा जो पॉवर 1 न राईटला शिफ्ट केला म्हणजे मी काय लिहितो W नॉट इज इक्वल टू 10 × 10⁻⁻19 मायनस 2.4 × 10⁻⁻19. 10⁻⁻19 कॉमन काढूया आपण आणि 10 - 2.4
हां काय येईल सांगा बरं आता हे 10 पॉईंट म्हणजे हे 0.60 चा एक आला 3 7 इंटू 10⁻⁻90 जूलमध्ये ही एनर्जी आली. 7.5 तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट दिलेलं आहे आपल्याला. 6 पॉईंट्स ही जे 6.6 दिलेले आहे आपण 6.63 घेऊन हे कॅल्क्युलेशन केलं होतं. म्हणजे कॅल्क्युलेशन थोडेसे मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये ॲडिशनचं सिम्बॉल असेल तर मात्र थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये अडचण निर्माण होते. कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते आणि मग आपण हे या पद्धतीनं तुम्ही हे सॉल्व करायचं आहे बेटा. तर हा प्रॉब्लेम नंबर 3 आपण फक्त हे आइन्स्टाईन्स इक्वेशन ह्या फॉर्मॅटमधलं मी तुम्हाला आणून दाखवलं. हे असं बेसिक इक्वेशन काय आहे? एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस वर्क फंक्शन आहे. हे ओरिजिनल फॉर्मॅट. आता हे कायनेटिक एनर्जीला काय दिले त्यांनी एच न्यू इज इक्वल टू ई इंटू व्ही एस प्लस डब्ल्यू नॉट असं इक्वेशन. आता आपल्याला डब्ल्यू नॉट काढायचं आहे. एच न्यू म्हणजे एच सी अपॉन लॅम्बडा हे इकडे मायनस केलं. हे बेसिक इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवायचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करायला काही अडचण येत नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. फिगर रिप्रेझेंट्स अ ग्राफ. इथे बेटा फिगर दिसते तुम्हाला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आणि फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन याच्यामध्ये हा ग्राफ काढलेला आहे. तर कायनेटिक एनर्जी ऑफ मोस्ट एनर्जेटिक अँड फ्रिक्वेन्सी इथं न्यू असं सिम्बॉल न्यू फ्रिक्वेन्सी इथंही न्यू फ्रिक्वेन्सी असं आहे. फॉर ए मेटल यूज्ड ॲज ए कॅथोड इन फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट फॉर द फोटोइलेक्ट्रिक एमिशन फ्रॉम द मेटल सरफेस इज. म्हणजे आपल्याला काढायचं आहे काय न्यू नॉट काढायचा आहे. आणि बाकीचा जो डाटा दिलेला आहे बेटा तुम्हाला तो डाटा कशामधून दिलेला आहे तुम्हाला ग्राफवरून दिलेला आहे. आता कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम किती आहे के ई मॅक्स कोणत्या ॲक्सिसवरती दिलेलं आहे वाय ॲक्सिसवरती म्हणजे हे. तर के ई मॅक्स इज इक्वल टू 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट 3 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिलं आहे बेटा. याला जूलमध्ये कन्व्हर्ट करून घ्या. दॅट इज 3 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूलमध्ये इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कन्व्हर्ट केलं मी. राईट. हां आता त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी इथं दिलेलं आहे या एक्स ॲक्सेसवरती आणि ही व्हॅल्यू न्यू इज इक्वल टू 10⁻15 हर्ट्ज दिलेला आहे. डाटा तुमच्या लक्षात आला असेल. आता पहा बेटा पुढे हाऊ टू सॉल्व धिस न्यूमरिकल. अकॉर्डिंग टू द आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक एमिशन एनर्जी ऑफ द फोटॉन बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एच न्यू इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस वर्क फंक्शन हे डब्ल्यू नॉट आणि डब्ल्यू नॉट इज इक्वल टू एच न्यू नॉट. तर आपल्याला आता इथं येईल काढायचा आहे एच न्यू नॉट म्हणजेच हिअर डब्ल्यू नॉट इज इक्वल टू एच न्यू नॉट मायनस कायनेटिक एनर्जी आणि डब्ल्यू नॉट इज इक्वल टू एच न्यू नॉट इज इक्वल टू एच न्यू मायनस कायनेटिक एनर्जी आणि न्यू नॉट इज इक्वल टू एच न्यू मायनस कायनेटिक एनर्जी अपॉन एच. सेपरेट करून घ्या. हे लक्षात येतं तुमच्या. हे सेपरेट करत चला बेटा. तर सेपरेट जर तुम्ही केलात तर इथं येतं न्यू मायनस कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय एच
आणि न्यूची किंमत आपल्याला दिलेलं आहे 10⁻15 ग्राफनुसार मायनस कायनेटिक एनर्जी किती इथं 16×48 म्हणजे 4.8 इंटू 10⁻⁻19 डिवायडेड बाय याची किंमत 6.6 इंटू 10⁻किती -34 -34 आणि मग इथं जर 10⁻15 मायनस वर्कआउट केलं तर या ठिकाणी बेटा हे साधारणतः 0.66 इंटू 10⁻, किती येईल हे जे येईल 34 म्हणजे 15 वर गेलं हे तर 10⁻, इथं येईल 15 राईट. तर 10⁻15 कॉमन काढलं 1 मायनस 0.66 आणि जवळपास ही व्हॅल्यू जे वर्कआउट केली आपण तर नियरली आपण जर घेतला त्याचं कॅल्क्युलेशन केलात तर 0.28 इंटू 10⁻, किती 10⁻ जे येईल तर ती येईल 15 म्हणजेच 2.8 इंटू 10⁻14 हर्ट्ज इज द रिझल्ट ऑफ दिस प्रॉब्लेम. म्हणून काही प्रॉब्लेम ग्राफचे असतात. ग्राफचा प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम थोडासा लेंदी असेल त्याला काही अडचण नाही, पण समजून घ्या फार टिपिकल प्रॉब्लेम आहे. एखादी तर प्रॉब्लेमचा ग्राफचा असतो. ओके. आता त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम नंबर 5 कडे पाहता. प्रॉब्लेम नंबर 5 द वर्क फंक्शन ऑफ सेल्सियम इज म्हणजे वर्क फंक्शन W0 इज इक्वल टू 2.14 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिले बेटा. तर याला काय केल्या 1.6 इंटू 10⁻19 हे जूलमध्ये घेतलं मी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ सेल्सियम इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे W0 काढायचं आहे. W0 इज इक्वल टू h/μ0 हा बेसिक फॉर्म्युला. तर μ0 इज इक्वल टू W0 अपॉन h. W0 2.14 इंटू 1.6 10⁻19 डिवाइडेड बाय 6.6 इंटू 10⁻34 10⁻34. हां आता पुढे आपण 16×64 4 ह्याचे किती आले 6 16 आणि 6 22ला 2 ह्याचे 2 32 आणि 2 34 डिवायडेड बाय 6.6 इंटू 10 किती आले रे म्हणजे हे 15 प्लस 15 बेटा राईट आहे. आता पहा आता हे समोरचं जरी सोडून दिलात 6 ना किती येईल 6 पंचे 30 बरोबर आहे 4 40 एक साधारणतः तुम्ही जर इथं घेतलात ना 0.16 तिथं चेंज काय इथं 10च्या पॉवरमध्ये आणि 10चा पॉवर जो आपल्याला इथं आलेला आहे तो किती आहे 15. लक्षात येतं हे साधारणतः 3 म्हणजे पॉईंट इथं येतो. हे -1 ना कारण 1 2 3 1 2 3 इथं दिला होता. हा मग हा नको आहे आता इथं राईट. मग हे किती झालं 3/2 अप्रॉक्सिमेटली हाफ म्हणजे 0.5. हे आन्सर याचं 0.5 आलं आणि 1नं शिफ्ट केलं राईटकडे तर 5.16 इंटू 10⁻14 हर्ट्ज. कॅल्क्युलेशनकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा बेटा. दॅट इज 5.16 इंटू
10 raised to 14 hertz. 10 raised to 14 hertz म्हणजे आपल्याला दिलेला ऑप्शन डी मध्ये करेक्ट आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आता पुढचा जो असेल याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवा. पाय बेटा काय दिले, द वर्क फंक्शन ऑफ ए सबस्टन्स डब्ल्यू वर्क फंक्शन डब्ल्यू नॉट इज इक्वल टू वर्क फंक्शन जे आहे डब्ल्यू नॉट इज इक्वल टू 4 इंटू 1.6 इंटू 10 raised to -19 जूलमध्ये. द लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लाईट दॅट कॅन कॉज फोटो इलेक्ट्रॉन्स एमिशन फ्रॉम दी सबस्टन्स इज ॲप्रॉक्सिमेटली, तर लॅम्बडा नॉट काढायचा आहे. आत्ता घेतला तोच फॉर्म्युला डब्ल्यू नॉट इज इक्वल टू एच न्यू नॉट आणि एच इंटू न्यू नॉट इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा नॉट, सी अपॉन लॅम्बडा नॉट. आणि मग लॅम्बडा नॉट इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय डब्ल्यू नॉट. आता एच सीची किंमत 2 इंटू 10 to the power -25 डिवायडेड बाय डब्ल्यू नॉट किती रे, 4 इंटू 1.6 इंटू 10 raised to -90. हे इथं कॅन्सल 2 झालं आणि दिस इज इक्वल टू 1/3.2 इंटू 10 to the power किती आला रे, -7 राईट आहे. आता बेटा हे इथं 10 केलं मी, हे 5 आणि 16, 5/16 इंटू 10 to the power -7. इथं मी पॉईंट घेतला, 0 झालं बरोबर आहे. 16 त्रिका 48, 2 20, 16 1 16 आणि पुढे 0 इंटू 10 raised to -7. याला आपण काय करायचं, 3100 इंटू 10 raised to किती 1 2 3 इथं दिला 10 झाला मीटरमध्ये राईट ना. 0.37 3 हा इथं घेतला आपण, तर नॅनोमीटरमध्ये काढायचं आहे म्हणजे इथं जे आलं हे -9 मीटर, दॅट इज इक्वल टू 310 नॅनोमीटर. 310 नॅनोमीटर इज द रिझल्ट ऑफ धिस न्यूमरिकल. प्रत्येक प्रॉब्लेम लक्ष देऊन थोडं सोडवलं, कॉन्सन्ट्रेशन आणि पेशन्स लागतं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर बेटा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7कडे चला. काय दिलेलं आहे प्रॉब्लेम नंबर 7 पहा बरं. मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू 6 इंटू 10 raised to 14 hertz. The power emitted 2 into 10 raised to -3 watt. The number of photoelectrons emitted N/T काढायचं आहे आणि याची किंमत दिलेली आहे तुम्हाला 6.63. काय बेटा फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन एनर्जी पर युनिट टाईम पॉवर. ईची किंमत N/h न्यू डिवाइड बाय टी. आता N/T काढायचं आहे बरोबर आहे. स्मॉल n/T इज इक्वल टू P डिवाइड बाय EH इंटू न्यू. चला हां, पॉवर किती 2 इंटू 10 to the power -3 डिवाइडेड बाय H 6.63 इंटू 10 raised to -34 इंटू न्यू 6 इंटू 10 raised to 14 राइट.
आता बेटा हे इथं 3 आलं, म्हणजेच किती येतं सांगा बरं मला, स्मॉल n अपॉन टी. ॲप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं. किती आलं आता हे 14 म्हणजे 20 -20 वर गेल्यानंतर +20 म्हणजे 17 10⁻17 डिवायडेड बाय 3 त्रिक 9 6 त्रिक 18ला 8 चा 1 18 1 19. आलं लक्षामध्ये. आता याला काय लिहूया आपण, ॲप्रॉक्सिमेटली 20 घेऊ आणि वर जे असेल तर 100 × 10⁻50 डिवायडेड बाय 20, दॅट इज 5 × 10⁻14 हर्ट्ज. हे ॲप्रॉक्सिमेट अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन वर्कआउट करायचे बेटा. प्रॉब्लेममध्ये काय असतं, एक थोडंसं म्हणजे बेसिक आयडिया कन्सेप्ट काय, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम. एनर्जीचा काय फॉर्म्युला, Nhν अपॉन टी, N अपॉन टी इज इक्वल टू P डिवाइड बाय hν. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. वर्क फंक्शन ऑफ ए पोटॅशियम मेटल इज W नॉट इज इक्वल टू 2.30 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिलेलं आहे. वेन लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू इज इक्वल टू 8 × 10⁻14 हर्ट्ज is incident on the metal surface. Photo emission of photoelectrons occurs. The stopping potential म्हणजे वर्क फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे. कोणती लाईट इन्सिडेंट झालेलं आहे, 8 × 10⁻14 हर्ट्ज इन्सिडंट आहे आणि फोटो इलेक्ट्रॉन्स ऑकर्स बाहेर निघतात, तर स्टॉपिंग पोटेन्शियल बरोबर किती. चला बेटा, हा आइन्स्टाईन्स इक्वेशन hν इज इक्वल टू E × Vs प्लस W नॉट. तर E × Vs इज इक्वल टू hν मायनस W नॉट. आता H 6.6 × 10⁻34 न्यू 8 × 10⁻14 माइनस W नॉट 2.3 0 × 1.6 × 10⁻19. आता पहा बेटा, Vs बरोबर आणि डिवाइड बाय E 1.6 × 10⁻19 हे दोन्हीलाही. आता सेपरेट जर केलात, 8 संग 48ला 8 हातचे 4 48 आणि 4 52 किती आलं, 52.8 इंटू. पहा बेटा, आता हे जर तुम्ही घेतला डिवायडेड बाय, हे पहा हे प्लस 19 आहे, 19 आणि हे 34 म्हणजे कॅन्सल झाला, 10चा पॉवर काहीच राहणार नाही. मायनस 0 48ला 8 16 ते 48ला 8 हातचे 4 32 आणि 4 36 इंटू 10⁻, हे काय कॅन्सल झालं सेपरेट केल्यानंतर, डिवाइड बाय 1.6 राईट. चला बेटा, आता एक ॲप्रॉक्सिमेटली जर तुम्ही घेतलात, हे वर्कआउट करायचं कसं, हे 52/16. चला आपण असं घेऊया 528/16 मायनस 36/16.
हां चला बरं कॅल्क्युलेट करा किती येतं. हां 16 त्रिक 48, 2 उरले 4 आणि 16 त्रिक 48 बरोबर आहे. आणि पॉवर चेक करा 6.63 मायनस 34 14 बरोबर आहे. 1.6 हे 9 13 होतं ना आणि एक म्हणजे -1 येतं इथं 10चा पॉवर -1 म्हणजे इथं 3.3 येतं. म्हणजे 3.3 मायनस 16 2 32 16 2 32 4 40 परत 2 आणि 5 3.30 मायनस 2.25 5 चला 130 जवळपास 1.05 म्हणजेच बी आन्सर आला व्होल्टमध्ये. दिस इज VS इज इक्वल टू 1.05 व्होल्ट इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. दॅट इज 1.05 व्होल्ट इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. त्यानंतर बेटा नेक्स्ट प्रॉब्लेमकडे आपण जाऊया. When radiation is incident on a photoelectron emitter, the stopping potential is found to be Vs is equal to 9 volt. Vs is equal to 9 volt. E by m, E upon m, a ratio, charge to mass ratio 1.8 into 10 raised to 11 coulomb per kg. The maximum velocity of ejected photoelectron. सांगा बरं काय येतं. बेसिक फार्म्युला E into Vs is equal to 1/2 m into V square आणि V square is equal to 2E Vs divided by m. V स्क्वेअर बरोबर. तर बेटा 2 इंटू E बाय एमचा रेशो किती 1.8 इंटू 10 raised to 11 इंटू VS 9 डिवायडेड बाय E बाय एमचा रेशो घेतला ना मग डिवाइड राहणार नाही. किती आलं 9 2 18 1. हे 9 2 18 आणि हे 18 पॉवर 1 न राईटला शिफ्ट केलं 10 raised to 10 दॅट इज इक्वल टू V स्क्वेअर बरोबर आलं ते 18 इंटू 18 इंटू 10 टू दी पॉवर 10 स्क्वेअर रूट घेतला तर 18 इंटू 10 टू दी पॉवर 5 मीटर पर सेकंड. दॅट इज V is equal to 18 into 10 to the power 5 meter per second is the result of this problem. तर प्रॉब्लेम नंबर 9 पर्यंत आपण इथं लर्न करूया.